की आस्क फॉर द ऑफिशियल डॉक्युमेंट. म्हणजे जे लोक तुमच्यापर्यंत सांगतात आणि प्रॉपरली एका व्हॉट्सअपवरती काहीतरी मेसेज आहे आणि कंपॅरिझनच्या माध्यमातून सांगतात की हे असं आहे तसं आहे, तर या प्रसंगी तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की बाबा याबद्दलचं ऑफिशियल डॉक्युमेंट काय आहे. म्युच्युअल फंडच्या बाबतीत सेबीने एक कंपल्सरी रेग्युलेशनच ठेवलंय की ऍडव्हर्टायझिंग ज्यावेळेस करायचं असेल त्यावेळेस तुम्हालाही ऐकून ऐकून तुम्हाला बऱ्याच वेळा ऐकलं असेल हे वाक्य की रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. हे जे वाक्य आहे हे बऱ्याच वेळा आपण ऐकतो. तसं मात्र युलिपच्या बाबतीत किंवा इन्शुरन्सच्या बाबतीत असं नाहीये. पण आपण मुद्दामून हे त्यांना विचारलं पाहिजे. ऑफिशियल डॉक्युमेंट्स काय आहे ते वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्या माध्यमातून जीएसटी किती लागतो, मॉर्टॅलिटी चार्जेस किती आहे, टॅक्सेशन किती आहे. टॅक्सेशनच्या बाबतीत पण चुकीचे इन्फॉर्मेशन समजून सांगितली जाते. टॅक्सेशन समजून घेतलं पाहिजे, कमिशन समजून घेतलं पाहिजे किती आहे, फंड मॅनेजमेंट चार्जेस किती आहेत हे समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला या रिलेटेड अजून डीपमध्ये जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. कोणत्या टॉपिकवरती डिटेल इन्फॉर्मेशन हवी आहे आपण डिटेल देण्याचा प्रयत्न करू. पण हे सगळे तुम्ही त्या ऍडवायझरला किंवा त्या व्यक्तीला विचारलं पाहिजे जो तुमच्याकडे युलिप प्लॅन घेऊन आलेला आहे त्याच्यावर.